काल एक आमची एनडीएची मीटिंग होती दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः आणि एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघही दिल्लीमध्ये होतो। पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो, काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत। कधी महाराष्ट्राच्या इतिहासात, आता माझी आई 87 वर्षाची आहे, ती 18 वर्षाची असताना तिचं लग्न झालं, ह्या गोष्टीला जवळपास 51 वर्ष झाली, 70 नाही रे, 51 वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन। ती मला सांगत होती, सकाळी मी तिला पण ढेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो, ती म्हणली अजित गेल्या 51 वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही। आम्ही सकाळपासून कलेक्टर, प्रांत, त्याच्यामध्ये आमचे DYSP, PWD, इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतोय। काही अधिकाऱ्यांना, चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे, त्यांना MIDC वाल्यांना, नगरपालिकावाल्यांना, काही इतर प्रांत किंवा BDO वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली। काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला। बारामती, इंदापूर, दौंडची सरासरी आहे 14 इंचाची वर्षाची। काल शेटफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे, तिथं आता आम्ही पुढे जाणार आहे। आता इथनं शेटफळगडेला या बापू या, त्या ठिकाणी जाणार आहे। तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा 13 इंच पडला, 13 इंच एका दिवसात। म्हणजे वर्षाला 14 इंच पाऊस पडतो, तिथं 13 इंच पाऊस पडला। बाकीकडे 7-7 इंच पाऊस पडला। आणि दुर्दैवाने काय झालं, कॅनॉल बंद आम्ही केलेला होता, पण बंद केला तरी क्लोजर यायला 48 तास लागतात। आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता, पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे, ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो, ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला, निराडावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी, एक फुटला आपल्या ह्याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये, अलीकडच्या बाजूला भवानीनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला, मासाळवाडीच्या जरा पुढं, अशा पद्धतीनं 2 ठिकाणी कॅनॉल फुटले। परंतु आता 250 क्युसेसनं पाणी आपल्या निराडावा कालव्याचं चाललंय, हळूहळू कमी होईल। आम्ही एस्केप पण काही सोडायला सांगितलेले आहेत। निरा नदीला पण पाणी आहे, काही प्रमाणात करा नदीला पण पाणी आहे। तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं, सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची, काही ठिकाणी कांदा देखील, कन्हेरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे, तो पण भिजला आहे। अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली, सांगितलेले आहेत। काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं, मी नागपूरहून पुण्याला आलो। त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ज्यावेळेस टेक ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस, आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते, मी पण बोलत होतो कलेक्टरशी, प्रांताशी, त्यांनी पण काही सूचना दिल्या। मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनाही आहे, आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या बाबी करतोय। नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला, शेतकऱ्याला उभं करण्याकरता, त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्या बद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे। काल ज्यांचं नुकसान झालं, विशेषतः मोठी शहरं होती, तिथं त्या नागरिकांना चांगल्या ठिकाणी शाळेमध्ये शिफ्ट करण्यात आलं, त्यांची जेवणा-खावण्याची व्यवस्था करण्यात आली, झोपण्याची व्यवस्था करण्यात आली। आज सकाळी नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली, दुपारी पण जेवणाची व्यवस्था होईल। ह्या कुठल्याही बाबतीमध्ये आमच्या प्रशासनाकडनं, आमच्या सरकारकडनं कुठंही कुचराई होणार नाही, कुठेही आम्ही कमी पडणार नाही। अजून काहींची झाली नाही,
ज्यांची झाली नाही त्यांची पण करू. दादा हे पंचनामे राज्यभरात ज्यांचे पंचनामे होतील, काही जणांची घरं पडलेली आहेत, आमची गरिबांची घरं पडली असेल तर कॅबिनेटला उद्याच कॅबिनेट आहे, तिथं मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांना विनंती करीन की त्यांना पूर्वीचं जरी घरकुल मिळालेलं असेल आणि आत्ताच्या पावसात त्याचं पडलेलं असेल तर त्याला विशेष बाब म्हणून पुन्हा आपण घरकुल मंजूर करू. अशी फार संख्या कमी आहे. नसेलच मार्ग निघत, कारण हे केंद्र सरकारची योजना आहे, तर आम्ही आमच्या स्तरावर राज्य सरकार काही पुढाकार घेऊन मार्ग काढेल, पण कुणालाही असं बिनघराचं आम्ही राहून देणार नाही. सर दादा हे पंचनामे राज्यभरात होणार आहेत का? कारण अरे बाबा, जिथं जिथं पाऊस पडला, तुझ्या घरी पडला असेल आणि तुझं घर भिजलं असेल तर तुझ्या घरी पण होईल. असं ज्यांच्या घरी होईल. राज्यात सगळीकडंच CM काल काय झालं, येताना CM साहेब, चीफ सेक्रेटरी आणि आम्ही सगळेच एकत्रच विमानाने दिल्लीतनं पुण्यामध्ये नागपूरला आलो. त्याच्यावर CS ला पण CMनी सांगितलेलं आहे, आम्ही पण सांगितलेलं आहे. त्याच्यावर राज्यात सगळीकडे तशा प्रकारच्या स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या आहेत. दादा काल तुम्ही हो बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. कृषी विभागाने, कारण आत्ता पेरण्या केल्या आणि पुढं पावसाने वापसा आल्यावरच पेरण्या करणार आणि पुन्हा पावसाने ओढ दिली तर त्या पेरण्या वाया जातील. लोकांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल. आत्ताचा आपला कधीच सीझन नसतो. आज तारीख आहे ती 26 तारीख आहे. 5 दिवसांनी मे महिना संपणार आहे आणि पुढं 7 दिवसांनी मृग निघणार आहे, म्हणजे 12 दिवसाची गॅप आहे. त्याकरता कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे की ह्यामध्ये लगेचच पेरणीची घाई करू नका. ज्यावेळेस ते सांगतील की आता पेरणी करा त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू.